चाललाय? तू कुठे होतीस? मी फ्रेंच फ्राईज खायला गेली. तू कुठे चाललाय? मला आता निशांत भेटला. निशांत सांगत होता त्याने राधिकाला पाहिलं. हॉस्पिटलमध्ये ना? कशी आहे ती? हॉस्पिटलमध्ये नाही, रस्त्यावर त्याने राधिकाला आणि जेनीला पाहिलं. पण जेनी तर ते नेमिंग सेरेमनीला गेली होती ना. नाही 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 गॅरी गॅरी नाही, तसं नाहीये. मला माहितीये जेनी आणि राधिका पोलीस स्टेशनला गेले असतील आणि माझं नाव सांगणार त्या तिथे जाऊन. नाही नाही, आनंद, श्रेयस, कनवलकर सगळे सगळे तिकडे असतील. शांत हो, पॅनिक होऊ नकोस. तू एकदा बस, मी जाऊन येतो. तू बस. नाही मी पण येते. नाही मला तू ने सोबत. तरी बघेल तू. काय चल ना. चल काय, तू कशाला येते सोबत? निशांत सर, ओ निशांत सर. एवढी ही सगळी चांदीचे दागिने पाहिले आणि आता सोन्याचे दागिने पाहतात. ठीक आहे, तुम्हाला ते आवडले का? सुरेख दिसतील का पोरीला? नक्की आवडले का? नक्की नक्की नक्की. फायनल करू ना? येस, फायनल द्या, सांगते. हा नक्की ना? सांग बरं. किती झाले रवी? 3000 रुपये झाले. हा, 3000. कर मोजा ना. आम्हाला पैशाचा व्यवहार आहे, चेक करायला नको, व्यवस्थित द्यायला नको. हे घे, बिल पेड कर. या सुनबाई निघाली असेल का? मी जर आता निघालो तर 20 मिनिटं तरी पोहोचायला लागेल. तोवर सुनबाई नाही निघाली तर नाही, मला काहीतरी करून इथे वेळ काढलाच पाहिजे. येस, आयडिया. ऐक, अहो का आलं? अहो का काय झालं भाऊ? तब्येत ठीक नाहीये का? जरा पाणी देता का? हो हो, पाणी आणतो. काय झालं? हा एकदम पडला तसे. नीट बसून राहा बरं, बसून राहा. ठीक आहे, पाणी घ्या. का आलं बरं? बरं वाटते का? हा डॉक्टरकडे जायचं का? डॉक्टरकडे जाऊया, चला. नाही, आता बरं आहे मी. शिव घाबरला ग अचानक. तुम्हाला म्हणून सांगितलं होतं. का आलं बरं तुम्ही 15 दुकानं फिरायला लागले? हा डायरेक्ट तिथे आलो असतो तर वेळही वाचला असता, तुम्हाला चक्करही नसती आली ना. बरं वाटेल मला. बरं वाटेल म्हणता. चला मग निघूया, चला. नाही, वेळ आहे. काय? काही वेळ बसू म्हटलं. बरं वाटेल, सो बसा. बरं, अजून किती वेळ नाटक करावं लागेल हे कळतच नाही. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी श्रीकृष्ण घ्या, कुणी वनमाळी घ्या. ठेवूया बाळाला, झुल्यात ठेवूया. चला
आत्याबाई नाव ठेवा. हो नाव ठेवायचं हो काय नाव आहे तुझं बुक्के मारा पाठीत सावकाश पण. आठवलं नाव सानवी रेवती मॅमला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचायला पाहिजे. अगं नको काळजी करूस, सगळं होईल नीट. मी सोडू का तुम्हाला? नाही 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 डोंट वरी, आम्ही जशा आलो तशा जातो आम्ही जाऊ. राधिका थोडा मोसंब्याचा रस घे. नाही नको नानीजी मला. अगं नको कसं, ताकद नको का याला? नानीजी यापेक्षा ना बाळाची दृष्ट काढा. इतकी गोड दिसतीये ना आज. मी तर काढणारच आहे, पण आज तुझी दृष्ट काढली ना त्यात सगळं आलं बघ. एवढ्या मोठ्या अग्निदिव्यातनं जातेस तू आता. नानीजी राहू द्या ना, नको तो विषय. राधिका खरंय, अशा कुठल्याच वाईट आठवणी नको. तू आधी बरी हो आणि लवकर घरी ये. हो लवकर घरी ये. पण चल आता निघते. हा हो ए थांब राधिका ताई, हे घे हे काय आता? आत्याचं मान. नमस्कार. अजून नको जाऊ ना आता जायला लागेल ना, पण मी लवकर घरी येईल आणि आपलं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही. हो चल येते. हा हे घे. नानीजी येते. हा हो रेवती. लवकर. हो नानाजी. मग बाळा आपण इथेच थांबायचं. बाय. थँक्यू जेनी. बरं वाटते? हा बरं वाटते आता? हो, चक्कर हो. येत नाही ना? नाही ना. बघ बसून राहा हा शांत. हा आता काऊन बरं फोन वगैरे घेता? हॅलो. हा हॅलो. हा बोला. मिशन सक्सेसफुल. राधिका निघाली आहे, तुम्हाला तिथून निघायला हरकत नाही. काय सांगताय? हा निघतो आम्ही पण. हा का कोणाचा फोन होता? अगं नानासाहेबांचा फोन होता. झालं ना बारसं? नाही झालं नाही अजून, ते वाट बघतायत आपली. चला आपल्याला निघायला हवं आता. पण तुमची तब्येत ठीक नाही ना? नाही, ठीक आहे, तिथे वाट बघत आहे सगळे. नक्की बरं वाटतंय ना तुम्हाला? नक्की बरं वाटते. बरं, चला ठीक. चला चल घेते मी चला. ते. चल. अहो कॅब आली नाही का अजून? येते मॅम कॅब येईपर्यंत यू वॉन्ट टू सेट? बसा तिथे बेंचवर. नाही नाही मी ठीक आहे, येऊ दे. सौमित्राचा फोन. याला ना चैन पडत नाहीये. हॅलो सौमित्र बोल. अगं कुठे सु राधा? अरे निघाले मी, कॅब येते, वाट बघतोय. काही नाही, गुरुला हिंट लागली की तू शुद्धीवर आलीयस आणि तू हॉस्पिटलमध्ये नाहीयेस. काय? पण कसं काय?
ऑफिस मधल्या कोणीतरी पाहिलंय तुला आणि म्हणून त्याला संशय आलाय आणि म्हणून तो हॉस्पिटलमध्ये यायला निघालाय कन्फर्म करायला. हे रघुने आत्ताच सांगितलंय मला फोन करून. बरं मी लवकर येते तिथे पोहोचते. तू एक काम कर, तू लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोच, मी पण पोहोचतो तिथे. हा आणि ऐक, हे बघ, तेवढ्यात जर हे तिथे आले तर काहीतरी करून त्यांना तिथेच थांबव. पोचू देऊ नको वॉर्ड पर्यंत. हा बरं, तू ये चल. मॅम काय झालं? जेनी यांना हिंट लागली का मी शुद्धीवर आले. आपल्या ऑफिस मधलं कोणीतरी पाहिलंय आपल्याला आणि यांना सांगितलंय. रघुचा फोन आला होता सौमित्राला. मॅम येते कॅब, आपण पटकन पोहोचूया. ही कॅब आहे का? हो हीच आहे. मॅम चला. ऐक जेनी, आपण असं करूया, मी जाते, तू येऊ नकोस माझ्या बरोबर. नो 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 मॅम, आय कॅन्ट डू दिस. ऐक, मी सोडते मॅम तुम्हाला. नाही जेनी, आणि तुला पाहिलं तर आणखी संशय येईल. ऐक, मी मॅनेज करते, तू नको येऊस. मॅम मी आय कॅन्ट डू दॅट मॅम, प्लीज. मी पटकन. जेनी ऐक माझं. मी जाते, मी व्यवस्थित जाईल. कॅब मध्ये बसून तर जायचंय, मी जाईन व्यवस्थित. तू नको येऊस. Father, please save us. यार गॅरी, ही गुड फॉर नथिंग आपल्या बरोबर गेम तर खेळत नसेल ना? निशांत काय म्हणाला होता? जेनी राधिका सोबत आहे, बरोबर? हा. मग जेनी जर राधिका सोबत असेल तर जेनी बारशाला नक्कीच नसेल. थांब, मी विचारतोच. अरे गॅरी, कोणाला फोन करतोयस? हे बघ, जेनीला फोन केलास की ती तुला ट्रूथ नाही सांगणार आहे. कशा नाही, मला कळतं तेवढं. मी पंकजला फोन करतोय. थांब जरा. मॅनेजिंग थोडं घ्या ना तुम्ही. घ्या. गुरुनाथ मला का फोन करतोय? हा हॅलो पंकज. हा बोल गुरुनाथ. अरे ऐक ना, मी काय म्हणतो, ही आमची जेनी आहे का तिथे? असेल तर जरा देतोस का फोन? जेनी? जेनी? हा? हा सर बोला. हा हॅलो जेनी, मी गुरुनाथ बोलतोय. हा सर. महत्वाचं काम होतं म्हणून. हॅलो, पण आता ऐकू नाही येतं, मी नंतर करतो. हॅलो. घेऊन गेलो. अचानक गुरु सरांनी मला का कॉल केला? ते डाऊट तर घेत नसतील ना? हॉस्पिटलमध्ये गेले तर? ओ गॉड, आय होप मॅम हॉस्पिटलला लवकर पोहोचतील. तर काय मॅड आहे का निशांत? काही काय सांगतो? जेनी तर बारशालाच आहे, मग निशांत असं का म्हणाल? आय डोंट नो. एनिवेज, ते सगळं आता क्लिअर झालंय, तर आपण दोघं फिल्मला जाऊया. नाही निशांत, ऐक ना, मला चल ना गॅरी. अगं मला अजूनही डाऊट आहे. मला असं वाटतं आपण एकदा हॉस्पिटलला जाऊन बघूया का? किती बोर आहेस यार तू. ऐक ना, असं नको प्लीज. दादा पुढून राईट घ्या प्लीज. हा, हे अजिबात राईट नाहीये. सना प्लीज घ्या इकडून राईट घ्या. काय आहे केवढं ट्रॅफिक. मी वेळेत नाही पोचले तर गडबड होऊन जाईल. काय करू मी? काही झालं तरी हे माझ्या आधी तिथे पोचायला नको. सिस्टर, राधिका सुभेदार भेटायला आलेलं कोणी? नाही कोणी नाही. अजून कोणी नाही ना आलंय? थँक्यू. हॅलो राधिका, कुठेस तू? मी आहे 10 मिनिटावरती आहे, पण अरे जरा ट्रॅफिक आहे. ठीक आहे, काय काळजी करू नको, मी सांभाळतो इकडचं, पण लवकर आहे. हा चल. आता जरा लवकर घ्या ना. हो खरंच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वा. नाही तेवढ्या.
चला आटपलं सगळं. हो ना, खरंच छान झालं सर. हो, हो. नानीजी नानाजी माफ करा उशीर झाला झालं का सगळं? अहो सरिता वहिनी होतात कुठे एवढा वेळ? अहो, का सांगू बाहेर गेले होते ना हो. तब्येत बिघडली ना यांची. हा काय झालं? अहो चक्कर आली ना, ऊन जास्त आहे ना म्हणून. अहो एवढ्या दुपारी कुठे गेला होता उन्हाच्या तुम्ही? हो ना. काही नाही, चकोलीसाठी गिफ्ट आणायला गेलो होतो ना म्हणून सराफाकडे गेले होते. हे, या चकोलीसाठी गिफ्ट आण. नानी मी काकू हो तुम्ही कुठे होतात? हाय बाई किती गोड दिसत आहेस ग तू. छान छान. तेच काही सांगत होतो आम्ही, बाहेर गेलो होतो चकोलीसाठी गिफ्ट आणायला. काय आणलं ते? कुठे आहे चकोली? अहो छकुलीची इतकी चिडचिड झाली ना, सगळ्या लोकांनी हाताळलं ना. पंकज झोपवतो तिला आता. असं आहे का? असू दे असू दे, राहू दे राहू दे. तू हे सोन्याचे कानातले एवढा कशाला केलं? बाई असं म्हणते, आपल्या माणसासाठीच तर करायचं असतं की नाही. राधिका असती तर तिनं घेतले असते की नाही चकोलीसाठी. आत्ती आहे का नाही ती बाळाची? हा घे पोट्टे लाड करून सांग चकोलीला. हो आता छकुली नाही म्हणायचं तिला. तिथे एक फार सुंदर नाव ठेवलंय, आई पहा बरं मी विचाराचीच विसरले. काय ठेवलं नाव? सानवी. सान्वी. छान छान छान, खूपच छान नाव आहे बरं, खूप छान नाव आहे सान्वी. कुणी ठेवलं? राधिकानेच. राधिकाने? नाही म्हणजे राधिकाने सुचवलं होतं की मुलगी झाली तर सानवी नाव ठेवू म्हणून. खूप छान आहे, एकदम बढिया नाव आहे बरं. राधिकानं सांगितलं ना, खूप छान. तिला किती कौतुक होतं नाही बाळाचं. ती असती का नाही तर सगळं कसं हौसे मौजेनं केलं असतं, बाळाचे कौतुक केलं असतं, कानामध्ये फुंकली असती. बिचारीला नाही येत आलं, वाईट वाटते. सरिता ताई, आम्ही तुमचे अपराधी आहोत. आता काही बोलू शकत नाही, पण राधिका हे तुमच्यासाठीच करते. मला काळजी आहे, राधिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली असेल का? का काय झालं? मॅडम गाडी बंद पडली. काय हो? हे घ्या तुमचे पैसे, मी इथेच उतरते. सॉरी बॉस, सॉरी.